आज मुद्दामून एक महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याला इथं बोलवलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे. त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो. त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत. परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतोय. मग याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील. परंतु याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळं, ते बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या प्रकारचं रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे. आणि मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणूनच तो आयटम प्रोहिबिट केलेला आहे. तर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल, तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. सो वी हॅव इश्यूड द ऑर्डर सेइंग दॅट मोका प्रोव्हिजन्स विल बी, मोका कायदा, मकोका ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ॲक्ट 1999 हा आम्ही इन्व्होक केलेला आहे. ही माझी तिची ऑर्डर आहे इश्यू केलेली. आणि ह्या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ॲक्ट 2006 चे कलम 3